पुढची बातमी, वादग्रस्त निलंबित अधिकारी पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला आहे। नागरी सेवा परीक्षेमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने पूजाचा जामीन मंजूर केला। परीक्षेत फसवणूक करणं, दिव्यांग कोट्याचा गैरवापर करणं असे अनेक आरोप पूजा खेडकरवरती आहेत। पूजा खेडकरने कोणता गंभीर गुन्हा केला आहे असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला। ती ड्रग्ज माफिया किंवा दहशतवादी नाहीये, तिने कुणाचा खून केलेला नाही, ती एनडीपीएस गुन्हेगारही नाही। तुम्ही प्रकरणाचा तपास पूर्ण करा, ती सर्व काही गमवून बसलेली आहे आणि आता तिला कुठेही नोकरी मिळणार नाही असं खंडपीठाने तिला अटकपूर्व जामीन मंजूर करताना निरीक्षण नोंदवलंय। सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात। पूजा खेडकरने कोणताही मोठा गुन्हा केलेला नाही, ती ड्रग्ज माफिया किंवा दहशतवादी नाही। पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देणं योग्यच, बनावट प्रमाणपत्र प्रकरणाचा तपास करणं आवश्यक, पण त्याकरता खेडकरला ताब्यात घेणं गरजेचं नाही। दिल्ली पोलिसांनी तपास जलद गतीने पूर्ण करावा, पूजा खेडकरनेही तपासात सहकार्य करावं। सहकार्य न केल्यास कठोर निर्णय घेतला जाईल असं सुप्रीम कोर्टाने जामीन देताना म्हटलंय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पूजा खेडकरचे वकील आणि वडिलांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूयात। माननीय सर्वोच्च न्यायालयात आज पूजा दिलीप खेडकर यांची अटकपूर्व जामिनासाठी हिअरिंग होती। त्यात आमच्या साईडना सिनियर ॲडव्होकेट सिद्धार्थ लुत्रा यांनी आर्ग्युमेंट केलं आणि त्याचबरोबर श्रेयांश ललित, बीना माधवन आणि मी आमच्या वतीनं काम बघत होतो। माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज पूजा खेडकर यांना मोठा दिलासा दिला आणि अटकपूर्वक जामीन, खूप दिवसापासून हे मॅटर चाललं होतं माननीय सर्वोच्च न्यायालयात, हे आज डिसाईड झालं आणि अटकपूर्वक जामीन आम्हाला मिळालेला आहे। निश्चितच आम्ही समाधानी आहोत। तसं जर नाही म्हटलं तर खरंच ही आनंदाची गोष्ट आहे, कारण मागील जुलैपासून आम्हाला कुठेही आमचं म्हणणं फारसं ऐकून घेतलं जात नव्हतं। एक बाजूने तिच्यावर आरोप केले जात होते आणि ते केलेले सगळे आरोप आज या ठिकाणी प्रथमदर्शनी की खोटे असल्याचं सिद्ध झालेलं आहे। कुठलंही सर्टिफिकेट, कुठलंही प्रमाणपत्र खोटं नाही आहे किंवा कुठलंही UPSCला फसवलेलं नाही आहे। आमची याच्या बाबतीमध्ये कॅटमध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि निश्चितच माझी खात्री आहे की पूजा खेडकर या लवकरच IAS म्हणून प्रशासनामध्ये त्या ठिकाणी हजर होतील।